ॲक्च्युली रामदासाने दासबोधामध्ये काय म्हटलं माहिती आहे का, की अभ्यासे प्रगट व्हावे, प्रकटवनी ना तरी गुप्त असावे, प्रकटवनी नासावे हे बरे नव्हे. आलं लक्षात? तुमचा जर एखाद्या विषयावर त्यांचा अभ्यास पूर्ण नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं समाधान करू शकत नाही. आणि जर का तुम्ही एका व्यक्तीचं समाधान करू शकत नसाल तर तुम्ही 4 व्यक्तींना कसं काय समजावून सांगणार? निरनिराळी माणसं असतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही समाजाला ते समजावून सांगू शकत नाही, पटवून देऊ शकत नाही, ते तुम्ही जगाला कसं काय समजावून सांगणार? थोडक्यात म्हणजे तुमचं वळणं असं असायला पाहिजे, तुमचा विचार असा असायला पाहिजे, तुमचं ज्ञान असं असायला पाहिजे की बद्धापासून सिद्धापर्यंत सर्वांना पटलं पाहिजे मुळात. पण माणसाचं कसं असतं, प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे विद्वान माणसांची स्थिती कशी असते की बुद्धीने समाधान झालं का ती निकषावर घासून घेऊन ती त्यांच्या समाधानाला उतरली ती वस्तू किंवा ती गोष्ट, तरच ती खरी आहे असं ते म्हणतात. पण मुळात जेवढं म्हणून जे ज्ञान आहे ना ते खरं ईश्वरापासूनच उत्पन्न आहे. आणि ईश्वर म्हणजे आत्मा, ईश्वर म्हणजेच आत्मा, आणि तो आत्मा तुम्हा आम्हा सगळ्यात आहे. म्हणून बुद्धीच्या पलीकडे जाऊन माणूस हा अध्यात्मशील आहे, नुसताच बुद्धिशील प्राणी नाही आहे असं गुरुदेव रानडेंनी म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, गुरुदेव रानडे नामस्मरणाच्या बैठकीतलं अत्यंत उच्च पातळीवर गेलेलं एक म्हणजे विलक्षण असं तत्व आहे गुरुदेव रानडे. म्हणजे नामाची संगत कशी करावी आणि नामात योग आहे पण योगात नाम नाही आहे हे पटवून देणारं त्यांचं म्हणजे जीवन आहे. खरं म्हणजे नामात योग आहे पण योगात नाम नाही आहे, म्हणून योग साधना कलियुगात फलद्रूप होणार नाही. कारण योगासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, एकांत, साधनेसाठी लागणारे एकांत, पावित्र्य, लोकांची कुठेही तुमची संगत कमी होणं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रपंचात नाही करता येणार ह्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये. त्यामुळे योग आज अनुकूल नाही आहे असं ईश्वराने ठरवलेलं आहे. आणि ज्या गोष्टी ईश्वराने ठरवलेल्या आहेत त्या निश्चित स्वरूपाच्या आहेत. कारण ईश्वराच्या पलीकडे कोणतीही आज विश्वावर अधिकार चालवणारी शक्ती नाही आहे की जी सांगू शकेल की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. कारण ज्या ईश्वराचं वेदही वर्णन करू शकत नाही असा तो अगम्य आणि अगोचर आहे खरं म्हणजे. आणि तो तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आत्मरूपाने स्थित आहे. म्हणून आपण मेल्यानंतर म्हणतो ना की आत्मा अमर आहे, आत्म्याला मृत्यू नाही, वगैरे वगैरे जे काय आपण म्हणतो ते सगळं गीतेला अभिप्रेत आहे ना. गीता काय म्हणते ॲक्च्युली की तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागेल. बरोबर? चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल. पण शेवटी दोन्ही बेड्याच. सत्कर्म ही सोन्याची बेडी आणि दुष्कर्म ही लोखंडाची बेडी. पण खरा ज्ञानी पुरुष बंधनातून मुक्त होतो, कर्मबंधनातून मुक्त होतो. खरा ज्ञानी पुरुष हा कर्मबंधनातून मुक्त होतो आणि जो कर्मबंधनाच्या पलीकडे जातो तो खरा संत असं ईश्वरी मार्गावर बोललं जाते. खरं म्हणजे रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज ह्यांनी जे संतांबद्दलचं जे वर्णन मांडलेलं आहे त्याच्यामध्ये 3 अवस्था आहे. संत हा एकच विषय 3 तऱ्हेने हे होतो. कारण ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे तो संत, पण आत्मदर्शन स्थिर झालेलं आहे तोही संत, पण आत्मदर्शन स्थिर होऊन त्याच्यामध्ये जो रंगलेला आहे तोही संत. ते 3 पर्याय आहेत त्यांच्या तिघांच्या. मग प्राथमिक अवस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था, मध्यम अवस्था आणि बळकट अवस्था साधकाची जशी असते तशी या 3 अवस्था याच्यामध्ये येतात. मग तुम्ही सांगा की माणूस हा नुसताच बुद्धिशील प्राणी आहे का? नाही, मग तो अध्यात्मशीलही आहे. कारण बुद्धी ज्याचं चिंतन करते तोच विषय सदा सर्वदा त्याच्या डोक्यामध्ये राहतो.
आणि तो विषय ज्यावेळी डोक्यात राहतो तेव्हा त्याच्यातून ध्यास निर्माण होतो. एक ध्यास असा निर्माण होतो की ज्याचं रूपांतर निधित ध्यासामध्ये होतं आणि निधित ध्यासानंतर जे काही घडायला लागते ते सर्व ईश्वरी प्रेम असते आणि त्यावेळी जे खरं ध्यान म्हणजे लागते ते खरं ध्यान असते. अन्यथा ध्यान करायची गरज नाही आहे खरं म्हणजे, असं स्वतः नाथांनी म्हटलेलं आहे. वाचलं पाहिजे, काहीतरी वाचल्याशिवाय काय होणार नाही. बघा, बंद करा, आपण ऐकू.